पाणी पुरवठा योजना आली, हद्दवाढ आली, हद्दवाढीमध्ये रस्ते आले, नगरोत्थानमध्ये रस्ते आले, बायपास रस्ता आला, सिमेंट रोड आले. एवढं कधी मिळत नाही की क वर्ग याला मागचा इतिहास पाहून बघा 10 कोटीच्या वरती कधी निधी मिळाला नसेल ह्याच्या पूर्वी. तर एवढे आपण 100 शेकडोने कोटी आणलेत. त्या कामं कसे सुरळीतपणे गतीने होतील, लोकांना सुविधा भेटतील हे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. त्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती की या भानगडीत पडू नये, राजकारण करू नये आणि सर्वांनी मिळून तळोद्याच्या झपाट्याने कसा विकास होईल, चांगले रस्ते कसे होतील. अजून हद्दवाढीतले काही टप्पे बाकी आहेत. एक टप्पा झाला आहे हद्दवाढीचा, दुसरा तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसे मिळणार आपल्या शहराला. आणि भुयारी गटर योजना ती देखील आपण आणतोय. एक विषय असा आहे की कालिका माता मंदिर, म्हणजे कालिका माता ही आपण यात्रा कालिका मातेच्या नावाने आपण जे तळोदा शहराची भरतो. त्याच्या पाठीमागे खर्डी नदी आहे. खर्डी नदीमध्ये भरपूर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एकदम घाण पाणी त्या ठिकाणी गटारीचं संपूर्ण तळोद्याचं प्रधान हट्टी असेल, रामगड असेल, तिकडचं पाणी त्या गटारीमध्ये त्या पाठीमागे सोडलं जातं. ते त्या ठिकाणी दिसू नये, मातेच्या मंदिराला लागून जातं. म्हणून आपण त्या ठिकाणी मी पर्यटनमधून 2-2.5 कोटी रुपये आणले की ते जे पाणी आहे गटारीतलं शौचालयापासून येणारं ते अंडरग्राऊंड पाण्याखालून मोठी पाईपलाईन टाकून आपण बाहेर काढून देऊ. ही योजना आपण आणली, टेंडर झालं, आता काम करू देत नाही आहे. त्याच्या वर्क ऑर्डरची मुदत संपली, त्याला बैठक, त्याला जनरल बोर्डमध्ये घेऊन मुदत वाढ द्यायची वर्क ऑर्डरला आणि लाईन आउट द्यायची. एवढंच काम करायचं, पैसे द्यायचे नाही. पैसे आम्ही आणलेले आहेत, हे चांगलं काम आहे. ते मार्गी लावा असं माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. त्याच्यासाठी आम्ही बैठका घ्यावा, काही विनंती करण्याचं कारण नाही. चांगलं काम आहे, तुमच्या काळामध्ये होईल. भले आम्ही आणलंच पण लोकांना दिसेल ना काम होतं आहे. आता नगरपालिका असं आल्यापासून तर कुठला निधीच मिळालेला नाही, कुठलं कामच मिळालं नाही, नवीन काहीच मिळालं नाही अजूनपर्यंत. तर कामं कशी तुमच्या माध्यमातून येतील, आमच्या माध्यमातून येतील. नगरविकास खातं शिवसेनेकडे आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडून ते जास्तीत जास्त कामं आणतील. मुख्यमंत्री आमच्याकडे, आम्ही जास्तीत जास्त कामं आणू. पालकमंत्री तुमच्याकडे आहे, तुम्ही जास्तीत जास्त कामं आणा आणि त्या पद्धतीने शहराचा विकास करा. एवढं ध्येय ठेवा. राजकारण करू नका, पक्षपाती करू नका, भांडू नका. सर्वांना न्याय द्या. ज्या लोकांनी आपल्याला मॅन्डेट दिले, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले, त्यांचा आदर करा, त्यांच्या मतांचा आदर करा आणि काम करा. धन्यवाद. आपण म्हणता ते योग्य. आपण विविध विभागाकडून निधी आला, विकासाची आपली तळमळ ते पण मान्य. पण सत्ताधारी जो गट आहे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा, आपण घेतलेल्या पत्रकार परिषदा, यातून असं एक वेगळं चित्र जास्त आहे का लोकांसमोर शहराच्या, की बाबा पुढे कसा काळ असू शकेल, कसा विकास होईल या शहराचा, याबद्दल नागरिक संभ्रमात आहे. तर आपण याबद्दल काय म्हणू शकतो? लोकांना आता दिसून आले की नगरपालिकेमध्ये एवढी भांडणं आहेत. म्हणजे जे काही विरोधकांनी हे, आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत, एकत्र आहोत आणि ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. तर असं लोकांना ते दिसतंय समोर आणि लोक ते संभ्रमात पडले की बाबा तळोद्याचा विकास अजून 5-10 वर्ष मागे जाईल की काय, जे कामं आले तेही होतील की नाही, असं लोकांच्या मनामध्ये तसं होऊ नये. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन, आम्ही तर पुढाकार घेतलेला आहे, सर्व शिवसेनेचे नगरसेवक, भाजपचे नगरसेवक बसले, आम्ही पुढाकार घेतला आहे की विकास कामामध्ये कोणी अडथळा आणू नये. त्यांचं काम असेल तरी नाही, आपलं काम असेल त्यांनी आणू नये. हां, मग त्यांनी मान्य करावं. शेवटी जनता, सर्वतोपरी जनता आहे, ते त्यांनी मान्य करावं. आपल्या माध्यमातून ही विनंती आहे. साहेब, स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला नगरपालिकेतला वाद आता चव्हाट्यावर आला. एकमेकांवर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करताय, जनादेबाजी करताय. पण यापुढे तुम्ही तिघी पक्षांना एकत्र बसून काही त्यांच्या एकत्रीकरण करणार काय, काही थोडं करणार त्यांची मिटिंग घेणार तुम्ही? आता आम्ही एकत्र झालो. आपण ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आता त्यांना संदेश दिलेला आहे. जरी पत्रकार परिषद आणि ही मिटिंग आम्ही घेतलेली असली तरी आपल्या माध्यमातून संदेश दिलेला आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा. साहेब, तुमची पहिली आता तुमच्या माध्यमातून सांगा की ते भारतीय जनता पार्टी शिवसेना शहराच्या विकासासाठी काहीही करायला तयार आहे, काही करायला तयार आहे. तुम्ही पुढाकार घ्या म्हणा, तुम्ही सांगा त्यांना. आणि त्यांना लोकांचं समजा त्या ठिकाणी विकासाचं नको असेल तर मग ते पुढाकार घेणारच नाही, मग विषय संपून जातो. मग साहेब, तुमची तिसरी सर्वसाधारण सभेमध्ये जे काहीतरी गदारोळ होतो, तुमच्या एका माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेविका यांच्यावरती आरोप प्रत्यारोप होतो आणि त्यासाठी तुमचे 2 बलाढ्य नेते, गटनेते दोघी जण विरोध पण करतात. ते विरोध झाल्यानंतर तुम्ही रिवर्स म्हणून तुमच्या भारतीय जनता पक्षाकडे 4 नगरसेवक आहेत, शहराध्यक्ष आहेत आणि फलक शिवसेनेचे शहराध्यक्ष लावत आहेत. तर तुमचीच कुठेतरी तफावत जाणवत नाही, असा पण एक प्रश्न तुम्ही मागतोय साहेब. याबाबत वाद असतील तर आता आम्ही इथे एकत्र बसलोय. एकत्र आम्ही असं बसलो नव्हतो, आता बसलोय. ह्याच्या पुढे असे काय वाद होणार नाही. सर्वांनी मिळून काम करायचे. आपण
तुम्हाला शिवसेनेचे पाठबळ घ्यावं लागला ना साहेब ते बॅनरसाठी. युती झाली युती झाली मग तुम्ही पण तुम्ही पण बीजेपीत होते. युतीच झाली आमची. आणि जे बोर्ड लावलेलं आहे ना, या ठिकाणी जर शंका केव्हा आली असती, शहर प्रमुखाने लावलेलं आहे. तालुका प्रमुखाने लावलं असताना ते शहरामध्ये तालुका प्रमुखाने बोर्ड लावलं, पण शहर प्रमुख आणि आम्हाला विचारून आम्हाला दाखवूनच सर्व संयुक्त लावलेलं आहे. विद्यमानाने पण होऊ शकतं साहेब, जशी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची पत्रकार परिषद आहे तसं ते बॅनर होऊ शकलं असतं ना. इथूनच कुठेतरी संघर्ष झाला गट प्रमुखांना आम्ही सूचना दिल्या होत्या की बोर्ड लावतोय म्हणून. समर्थन बॅनरवर दिसलं नाही ना साहेब. नावांचा दोघांचा उल्लेख पाहिजे होता ना कुठेतरी. ठीक आहे, ह्याच्या पुढे असं होणार नाही. रत्नाताईंनी भाजपच्या नगरसेविका रत्नाताई आहे, स्वच्छतेवरून त्यांच्या विषय पेटला. माझं म्हणणं काय मी बोलणार. मग अपेक्षा अशी होती की भाजपाने डिफेन्स करायला पाहिजे होता, तुम्हाला शिवसेनेची मदत घ्यावी लागली असं. हो ना, असू दे ना, युती आहे तर मग राज्यात बी युती आहे ना आपली. इथे तरी वाद चालू आहेत ना नगरपालिका. या पत्रकार परिषदेमध्ये पण तुमची युती आहे, पण फलकावर युती नाही राज्यात आहे युती आहे की नाही आपली. सर, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मागच्या 30 वर्षापासून युती बरोबर. नॅचरल अलायन्स. आता महायुती या ठिकाणी लिहू शकत नाही, कारण दुसरा पक्ष आमच्याकडे नाहीये. म्हणून महायुती म्हणून सेपरेट लिहावं लागलं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं लिहावं लागलंय. महायुती लिहू शकलो नाही कारण ते सोबत नाही म्हणून लिहिता आलं नाही. पण राष्ट्रवादीला जवळ यायला थोडा वेळ लागेल. राजकारणामध्ये कोणीच कोणाच्या कायमचा मित्र किंवा शत्रू राहत नाही. बिलकुल. दुसरी गोष्ट राहिली, मी एक जबाबदार नागरिक म्हणून, मी काय नगरपालिकेचा नगरसेवक किंवा काही नव्हतो, मी संघटनेचा पदाधिकारी आहे म्हणून मी, आणि त्याच्यामध्ये रत्ना रघुवंशी, रत्ना चौधरींचा आणि मान्य विद्यमान नगराध्यक्षांचा काही विषय नाही. मी तिथं कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून ते नगरपालिकेचा विषय असू शकत नाही. ही पहिली गोष्ट सांगतो. नगरपालिकेचा तिथं काही विषय नाही किंवा नगरपालिकेचा काही विषय घेतला आहे का? झालेल्या 3 जनरल बोर्डमधनं जेवढे विषय असतील त्याच्यामध्ये तुम्ही बोर्डावर एकही विषय नगरपालिकेचा नाही. हे मी माननीय माजी नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो कार्यक्रम चालवलेला होता त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्ही पण विरोधामध्ये होतो. तेव्हापासून ते जेव्हा नगराध्यक्ष होत्या आम्ही बी विरोधामध्ये होतो, परंतु आम्ही त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय कोणाला वाईट बोललो आहे, कोणाचं नाव घेऊन आम्ही वाईट बोलायचा विषय नाही ना काहीच त्याच्यात. नाही केलंय. वाईट बोलायचा काय सर. आमचा विषय प्रश्न वाईट बोलण्याबद्दल नाहीये, कुठेतरी संयुक्त दिसत नाही हा प्रश्न होता. अहो, याच्या पुढे तुम्ही जी सूचना केली आहे आणि हा माझा प्रश्न ते नाही, आम्ही मान्य गावकऱ्यांचा प्रश्न करतो आहे. आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असा उल्लेख केला जाईल. नाही, असं बी नाही. हे बघा, आपल्या तालुक्याच्या दृष्टीने आपले आमदार आहे, आपले पालक आहेत, राज्यात तिघांची सत्ता आहे. मला दादा तुम्हाला आम्ही आवाहन करतो पत्रकारांतर्फे, तुम्ही नका आवाहन करू, की तुम्ही तिघं एकत्र या. तुम्ही पालक आहात, कसं करायचं ते तुम्ही बघा आणि तळोलीचा विकास होईल याकडे बघा. म्हणजे काम याने म्हणजे कामाचा जर विषय असेल तर PWD चांगले करते, आजच करते का PWD? मागच्या काळात कोण करत होतं कामे? नगरपालिका करत होती. आता पालिकेकडे हे वाद न करता त्याच्या मागे काय कोणाचा हेतू आहे हे पण समजतं सगळ्यांना. काय आहे त्याच्या मागे खरं कारण काय आहे ते पण समजतं सगळ्यांना. पण त्याच्यामुळे या थोड्याशा वादमुळे शहराचे नुकसान होऊ देऊ नका. आणि तुम्ही पालक आहात दादा, त्यामुळे एक पाऊल कधी पुढे एक पाऊल मागे, पण हे यश तुमच्या पदरी पडणार, जे पण पडणार आहे ते. आणि म्हणून आपण लक्ष घालावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. म्हणून तुमच्या माध्यमातून मी विनंती केलेली आहे आता की सर्वांनी एकत्र राहून तळोजा शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं. साहेब त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये साहेबांना बोलवा असा 2 ते 3 वेळेस उल्लेख केला. याचा अर्थ साहेबांची कुठेतरी दहशत दाखवली जाते असं त्यांचं म्हणणं होतं. हो ना असं त्यांचं म्हणणं होतं. याबाबत तुम्ही काय म्हणाल साहेब? खुलासा भैया तुम्ही केला, आपण अजून कुठलं तुम्ही केला. मी तर अजूनही सांगतो तुम्हाला, आता ह्याच्यापूर्वी कधी आपण पक्षपातीपणा केला नाही, राजकारण केलं नाही. काँग्रेसचे लोक आले, त्यांनाही मदत केलेली आहे. मी माझ्याकडे एकही काँग्रेसच्या माणसांनी सांगावं की मी गेलो मला पक्षपातीपणा केला, मला माझं काम केलं नाही, असं सर्वच पक्षांच्या लोकांना आपण कधी एकदा निवडून आलो विषय संपला. तिथून परत निवडणूक येईल तेव्हाच. तोपर्यंत आपण सर्वांचे लोकप्रतिनिधी आहोत, सर्वांचे ह्या मतदारसंघात राहणाऱ्या सर्वांचे मतदार 3.5 लाख लोकांचे आपण प्रतिनिधी आहोत. सर्वांना न्याय द्यायचा आपण त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आता ह्याच्या पुढे तुम्हाला सांगतो की नगरपालिकेला एक लिमिट असते. नगरपालिकेला निधीची नेहमी लिमिट असते. एवढा निधी दिला गेला पाहिजे, क वर्गला ब वर्गला असं त्या ठिकाणी मर्यादा आहे. आणि त्याच्या पुढचे निधी असेल ते लोकप्रतिनिधी आणू शकतात, म्हणजे आमदार म्हणून. आता ह्या ठिकाणी आपलं महायुतीचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे की जे काही निधी आहे जिल्ह्याचा जो काही नियोजन मंडळाचा निधी आहे तो सर्व आमदारांना सारखा वाटला गेला पाहिजे असं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहे, लेखी निर्देश आहे. आता ते आल्यानंतर मला जो काही कोटा प्राप्त होईल त्यात मी त्या ठिकाणी त्यांच्या भागात काम टाकणार नाही का?
का तिथले माझे मतदार नाही का, त्यांनी मतं दिली नाही का, त्यांनी मला मतं दिली, मी तिथेही काम टाकणार, तिथं विचार करणार नाही की नाही मी आता शिवसेने फक्त आहे आणि BJPचे तिथं निवडलेल्या नगरसेवकांकडेच मी काम टाकणार, असं काय करणार नाही मी, तिकडेही कामं टाकणार मी. तर तिथेही काही लोक आहेत त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, त्यांनी आपल्याला मदत दिलेली आहे, कमी अधिक होते असतील पण त्यांनी आपल्याला केलेलं, म्हणून आपण त्या ठिकाणी तुझ्या भावना करता तिथे आपण कामं टाकणार, सर्वांना न्याय देणार आपण. आज विचार त्यांनीही करावा अशी विनंती. साहेब सत्ताधारी असं म्हणत आहेत की वो त्यांनी आम्ही निधीची ज्या ठिकाणी मागणी केली आहे त्या ठिकाणी आमदार पत्र देतात आणि आम्हाला निधी आणू देत नाही. ऐकून घ्या, आमदारांनाच निधी नाही आहे, तुम्हाला कुठून भेटणार आहे? 2 वर्ष झाले मला बजेट नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदाराला 2 वर्ष झाले बजेट नाही. तुम्ही काही मागणी करणार 25 कोटी 50 कोटी शक्य आहे का? आमदारांना मिळत नाही, आमदारांना कोटा फिक्स आहे, एवढे पैसे शासनाकडून मिळतात. तुम्हालाही माहिती आहे परिस्थिती शासनाची काय आहे. योजना राबवताना वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्याने शासनाकडे निधी नाही आहे, म्हणून आम्हालाही त्या ठिकाणी 2 वर्ष बजेट अजून मिळालेलं नाही. साहेब तर एखाद्या माणसाला देत असतील इथं आणत असेल, मी कशा रोखणार? मलाच मिळत नाही तर तुम्हाला कुठून मिळणार आहे? सत्ताधारी पत्रकार परिषद घेतात आणि असं म्हणतात की विरोधकांच्या पोटात दुखते. अहो पोटात दुखण्यात एकच मिनिट मी सांगतो, पोटात दुखायचं राहिलं असतं साहेब तर त्यांनी एवढ्या 4 महिन्यामध्ये एखाद नारळ फोडलं किती निधी घेऊन आले असतील तर त्या पोटामध्ये दुखणं कशाला म्हणतात की जर त्यांनी काही निधी वगैरे आणला असेल, काही नारळ फोडलं असेल तर आमच्या पोटात दुखेल. आणि आम्ही गावाच्या विकासासाठी जेवढे विषय घेतात तेवढं सर्वांना समर्थन करतो ना. मराठे सर 500 रस्त्यांचे कामं घेतलेले, आम्ही एका कामाला सुद्धा विरोध केलेला नाही. नगर एक विकास- मुखाने- साहेब पण एक त्यांनी मुखाने- तुमच्या कामांना विरोध केला ना. तुमच्या 10 बोरिंगा ज्या होत्या त्या बोरिंगाला 3 सभेमध्ये कोणाच्या मंजूर केलं नाही. पोटात मग हे तुम्ही ठरवा ना. आज विकासचा मुद्दा जो चालला ना साहेब, गावकऱ्यांसाठी तुम्ही काय कराल असं दत्तात्रय सूर्यवंशी सर उठून तेच सांगताय. त्यासाठी तुमची भूमिका काय राहील हे आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की त्यांचेही उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडेही पालकमंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी शहरासाठी आणावा. ह्यांच्याकडे शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्यात त्यांनी जास्त आणावा. आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, आम्ही जास्तीत जास्त निधी आणून सर्वांनी मिळून त्याचा विकास गतीने करावा. त्यात एकमेकांनी काही विरोध करू नये. आमच्या माध्यमातून असं वाटतं साहेब की तुम्ही तिघांना एकत्र आणू शकता आणि काहीतरी मार्ग काढू शकता. तो मार्ग तुम्ही नक्की काढा अशी आमच्या मार्फत तुम्हाला मी एक विनंतीच करतो. ठीक आहे, हरकत नाही. कारण ज्याचा विकास आहे, ज्या विकासाकरता शेवट तुमच्या पालकाचं मत आहे. बरोबर आहे. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एखादा आदेश देतात की हे काम कोणी करेल, त्याच्यावरती तुम्ही हायकोर्टात गेलं पाहिजे का? मग गेलं पाहिजे का? राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी सांगतात की हे काम कोणी करावं आणि कसं केलं पाहिजे. असे लेखी आदेश असताना तुम्ही त्याच्या विरुद्ध हायकोर्टात जातात म्हणजे तुम्हाला तुमची भूमिका काय राहणार? मग तुम्हाला विकास हवा आहे का नको आहे? त्या ठिकाणी बॅकफूट आलं पाहिजे. साहेब GB मुंबईपर्यंत गेली, GBची चर्चा. आम्ही फ्लॅश केल्यात बातम्या GBमधून. त्यांनी लागली GBवर पत्रकार परिषद घेऊन घेतली, आम्ही फ्लॅश केलं त्याच्यावर. आता त्यांची पत्रकार परिषदमध्ये बॅनर येऊन गेलं जितेंद्र दुबे यांचे. त्यानंतर तुमची पत्रकार परिषद आता झाली. आता अजून बातम्या लागतील तुमच्या पत्रकार परिषदेच्या. मग आता ते अजून घेतील. मग एवढं म्हणून उद्योग करायचे म्हणून मी का तुम्हाला पत्रकार? तुमच्या माध्यमातून कुठेतरी विनंती करून थांबायला टाकली. पाहिजे ना. म्हणून तुमच्या माध्यमातून विनंती केली की मी तुम्हाला जे सांगितलंय ते त्यांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवा. नाही, की विकासासाठी सर्वांनी एकत्र या, आम्ही स्पष्ट- एकत्र काम करा. साहेब- तिन्ही पक्षाचं आहे आपण या ठिकाणी. इथे पत्रकारांच्या वतीने मी सांगू इच्छितो की आम्हाला असं कॉन्क्रीट काही दिसतच नाही तुमच्या पत्रकार परिषदेत. लीड कसा घ्यायचा आम्ही? तुम्ही फक्त आवाहन करतायत, काहीतरी कडक भूमिका घ्या किंवा एकदम ठोसल भूमिका घ्या की आता याच्या पुढे असं होईल, तर बातम्यांमध्ये हे येईल. नाही तर काही वजन नाही येत आहे. मोगम वाटतंय थोडं, मोगम वाटतंय आम्हाला. तुम्ही समन्वय साधा साहेब, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा नाही, साहेबांनी हे सांगितलंय ना, साहेबांनी मतदारसंघाचे पालक म्हणून साहेबांनी तुमच्या मार्फत आवाहन केलंय की सर्वांनी एकत्र यावं. आता एकत्र येणं नाही येणं ते त्यांचा प्रश्न आहे. साहेबांनी तर आवाहन केलं ना, 4 वेळेस या ठिकाणी आवाहन केलं की तुमच्या माध्यमातून आवाहन करतायत साहेब. आव्हान से ना बात का पकड़ के ला सकते ना, पालक है ना. परत येऊ नये, आपलं नाव खराब होऊ नये अशी आपण याच्या तळोद्याचा विकास तुम्ही करत राहावा अशी आमची इच्छा आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती करतो मी का आमचे 11 नगरसेवक आहेत युतीचे, तर तुम्ही हे पण तपास करा
का स्वच्छता कर्मचारी त्यांच्या प्रभागात त्यांच्या फोनावर जात आहेत का, कचरा गाडी त्यांच्या फोनावर जात आहे का, आम्ही आमच्या घरासाठी कामांना कचरा गाडी आणि सफाई कर्मचारी बोलवत नाहीये. तर हे पण तुम्ही त्यांना कधी विचारा का हा तुझा भाव का केला जातोय. गौरव भाऊंच्या घराजवळनं माणसं चालले जात आहे, जितू भाऊ 3-3दा सांगतोय तिथे कामं होत नाहीये. म्हणजे वेल्डिंग करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ना, चला भाऊ सगळं महायुतीमधून शहराचा विकास करू, पण कुठेतरी समोरून पण तुझा भाव होतोय. आता माझ्या प्रभागात 2 नंबर वार्डामध्ये अनिता परदेशी जिथे नगरसेविका आहे, त्या वार्डामध्ये एका लग्नामध्ये मी सकाळी एका कर्मचाऱ्याला फोन करतो. तो कर्मचारी मला सांगतो, दादा मैं 5 पाया भेज दूंगा झाड़ू मारने के लिए, पण तुम्हारा नाम मत बोलना. म्हणजे का नाही बोलना. लोकप्रतिनिधी आहे ती व्यक्ती सदर कर्मचाऱ्यांना फोन करून सांगते का तिथे लग्न आहे, तिथे झाडू मारून घे. म्हणजे कर्मचाऱ्यांवर सुद्धा तिथून प्रेशर येतोय ना. तर तुम्ही हा प्रश्न पण त्यांना विचारा का प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागामध्ये जेव्हा काम करत असतो तर त्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची गरज असते. तर तुम्ही त्यांना का रोखून ठेवताय, तिथे कामं का होऊ देत नाहीये, हे पण त्यांना प्रश्न विचारा. धन्यवाद. साहेब, आज तुम्ही विभाग प्रमुखांची मीटिंग घेतली, तुम्ही आढावा बैठक घेतली. समजा तुमच्या आढावानंतर तुम्ही ज्या सूचना दिल्या आहेत त्यांना, त्याच्या बाबतीत ते काय इम्प्लिमेंटेशन करणार आहेत, त्याच्या बाबतीत तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत की नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या आढावा बैठकीमध्ये जे काही विषय येत आहेत ते इतिवृत्त तयार करा. त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, इतिवृत्ताला इंग्लिशमध्ये मिनिट्स तयार करा आणि त्याची पूर्तता 15 दिवसात झाली पाहिजे असं मी त्यांना आदेश दिले. जर होत नसेल तर मग तुमच्यावर कारवाई करू. कारण त्या ठिकाणी तुम्ही प्रशासकीय अधिकारी आणि तुम्ही खाते प्रमुख आहात, तुमची जबाबदारी आहे. नागरिकांना भौतिक सुविधा किंवा ज्या काही वस्तू ते पोहोचवणं, त्यांना त्याचं काम करणं त्यांची जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये लोकांच्या तक्रारी माझ्याकडे